आषाढ महिन्यातील सगळ्यात मोठा सोहळा म्हणजे आषाढी एकादशी आणि ह्या सोहळ्याची सगळेच जण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. कारण देहू, आळंदी आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमधून, गावामधून ज्या दिंड्या, पालख्या निघतात, ह्या दिंड्या, पालख्यांचा मुक्काम, शेवटचा मुक्काम हा वाखरी इथं असतो. तर आता वाखरीमध्ये मुक्काम आहे. त्या मुक्कामासाठी ह्या पालख्या पंढरपूरच्या अगदी जवळ आलेल्या आहेत आणि अशा मुक्कामासाठी सगळ्या पालख्या चालू आहेत जायला. संध्याकाळच्या आता जवळजवळ 7 वाजत आलेले आहेत आणि 7 वाजलेले असतानासुद्धा अशा रस्ता पूर्णपणे वाहतोय. 2-3 दिवस झालं तर रस्त्यावरनं एवढी गर्दी आहे दिंड्यांची, पालख्यांची. आणि आज म्हणजे सगळे पंढरपूरकडे जाणारे जे रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्यांवरनं हे बघा अशीच गर्दी आहे. सगळ्या रस्त्यांवरून अशा दिंड्या, पालख्या पूर्णपणे सगळ्या चालू आहेत पंढरपूरला जायला. दरवर्षीच आम्ही सगळ्या पालख्यांचं दर्शन हे वाखरी तळावरच घेतो, कारण तिथं सगळ्याच दिंड्या येतात आणि सगळ्याच पालख्या असतात. ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची, सोपान काकांची, बाकीच्या ज्या सगळ्या पालख्या असतात ना त्या सगळ्या वाखरी तळावर येतात. त्यांचा शेवटचाच मुक्काम असतो, त्याच्यामुळं मग छान दर्शन होतं, सगळ्याच पालख्यांचं दर्शन होतं. आणि आमच्यापासून वाखरी जवळ आहे, त्यामुळं मग आम्ही वाखरीला दर्शनाला जातो. तर आम्ही जेव्हा आत्ता दर्शनाला आलो होतो तर सगळीकडं दिंड्या वगैरे आल्या होत्या, पालख्याही आल्या होत्या, कीर्तनही चालू होतं आणि एवढं प्रसन्न वातावरण होतं. बाकीच्या म्हणजे काही पालख्या म्हणजे फक्त ज्ञानेश्वर महाराजांची पालखी राहिलेली, बाकीच्या सगळ्या पालख्या आल्या होत्या. तर इथे तुकाराम महाराजांची पालखी मंडप आहे. तर किती छान असा पालखी मंडप आहे हा. आम्ही लवकर आलेलो असल्यामुळे आमचं दर्शन खूप छान झालं तुकाराम महाराजांच्या पालखीचं. तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही इतरही सगळ्या पालख्यांचं दर्शन घेतलं. आणि मला सगळ्यात जास्त पालखीमध्ये जे रथ असतात ते छान फुलांनी असे छान सजवलेले असतात ना, ते पाहायला खूप आवडतं. सगळ्याच पालख्यांचे हे असे रथ इतके सुंदर फुलांनी सजवलेले असतात. तर हे रथातनं पालखी काढली होती, पण रथ खूप सुंदर असे सजवलेले आहेत. आणि इथून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आतमध्ये येते. तर आम्ही 1 तास आधीच, पालखी यायच्या आधी 1 तास आधीच आम्ही इथे येऊन थांबलो. पालखी तळावर पालखी यायच्या आधी खूप मोठी लाईन लागली होती. जवळजवळ 1 किलोमीटरपर्यंत लाईन लागली होती. त्यामुळे इथं ह्या कमानीपासूनच पालखी आतमध्ये जाते. आणि हा पालखीचा जो अश्व आहे, जो रिंगणामध्ये पळतो, तो अश्व पहिल्यांदा गेला. त्यानंतर ज्या मानाच्या पालख्या आहेत तर त्यांचे क्रमांक असतात, त्या शिस्तीतच येतात पालख्या सगळ्या. जवळजवळ 26-27 आधी पालखीच्या आधीच्या ज्या पालख्या असतात, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या आधीच्या ज्या पालख्या असतात त्या सगळ्या आधीच्या पालख्या गेल्या आणि एवढ्या शिस्तबद्ध होत्या. त्याच लाईननी त्यांच्या अजिबात उत्साह जाणवत होता, छान असा चेहऱ्यावर अजिबात थकवा जाणवत नव्हता. आणि त्याच लाईननी त्या सगळ्या पालख्या गेल्या आणि त्यानंतर मग सगळ्या शेवटी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते. आणि वाखरी तळावरून पंढरपूरकडं जाताना सुद्धा सगळ्यात शेवटी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जात असते. गर्दी भरपूर आहे, त्यामुळे एवढं असं व्यवस्थित शूटिंग घेता आलं नाही, पण तरी एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने सगळ्या पालख्या चालल्या होत्या. आणि हे बघा असे वारकरी एवढे नाचत होते, खूप छान वाटत होतं पाहायलासुद्धा. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या पुढचे हे सगळ्या दिंड्या आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आल्यानंतर थोडीशी गर्दी होते, लोकांची धावपळ होते जरा पाया पडताना वगैरे, तेवढाच थोडासा वेळ हे होतं. नाही तर व्यवस्थित आणि एकदम शिस्तबद्ध पद्धतीने सगळ्यांना पालख्यांचं दर्शन होत असतं. आणि बाहेर असल्यामुळं आमचं दर्शनही व्यवस्थित झालं, फक्त गर्दीमुळे थोडंसं पायावर एक पाय पडला आणि पाय तेवढाच दुखायला लागला, एवढंच झालं. बाकी दर्शन तर खूप छान झालं पालखीचं. कारण आमच्यासारखेच भरपूर असे लोक थांबले होते तिथं पालखीच्या दर्शनासाठी. कारण आधीच दर्शन मंडप जिथं पालखी थांबते तिथंच 1 किलोमीटरपर्यंत लाईन लागली होती, त्यामुळं मग इथं थांबलं की लगेच दर्शन होतं. आणि दर्शन झालंही, खूप छान असं दर्शन झालं. रथामध्ये असलेली ती पालखी आणि फुलांनी सजवलेला तो रथ पाहून एवढं भारी वाटलं की बोलायचं काम नाही. आणि बैल तर बघा, रथाचे बैल जे जोडलेले आहेत ते इतके सुंदर आहेत. तर ह्या वर्षी असं छान असं हे पालखीचं माझं दर्शन झालेलं आहे. आणि बाकीच्याही सगळ्या पालख्यांचं मग असं दर्शन घेतलेलं आहे.
आणि संध्याकाळचे 9 9:15 वाजले होते. म्हणजे आत्ता आम्ही निघेपर्यंत जवळजवळ 10 वाजले होते तिथून. पण तरीही दिंड्या चालायला चालूच होत्या. तर देवच त्यांना अशी आहे ना चालण्याची शक्ती देत असेल असं मला वाटतं.